सातारा ही मराठ्यांची राजधानी म्हणून ओळखली जाते आणि या साताऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक पराक्रम केलेले आहेत। त्यातला एक महत्त्वाचा पराक्रम म्हणजे प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला होता आणि वेगळा पराक्रम या ठिकाणी केला होता। ज्या वाघनकांनी अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला ती वाघनकं सध्या साताऱ्यात येणार आहे। जुलैच्या पहिल्या आठवड्यात ही वाघनकं साताऱ्यात दाखल होतील आणि छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ही वाघनकं येणार आहेत। आपण पाहू शकता हे वस्तुसंग्रहालय आहे, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, आणि या ठिकाणी हे काम सध्या सुरू आहे। मी इथं समोर तुम्हाला दाखवतोय ते छत्रपती शिवाजी महाराजांची गादी या ठिकाणी ठेवण्यात येईल। आत्ता या ठिकाणी जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांचे ठसे आणि हातांचे ठसे आहेत। मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहाल तर या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयामध्ये एकूण 4 दालनं आहेत, वेगवेगळ्या प्रकारची दालनं आहेत। यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली जी शस्त्र आहेत किंवा नाणी आहेत, वस्तू आहेत, हे या ठिकाणी ठेवण्यात येणार आहेत। या बंदुका आपल्याला दिसत आहेत। खरं पाहायला गेलं तर या जमान्यामध्ये अशा प्रकारच्या बंदुका आपल्याला पाहायला मिळत नाहीत। मात्र पूर्वीच्या काळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात असेल किंवा त्याच्यानंतरच्या काळात असेल, या बंदुका युद्धांसाठी वापरल्या जायच्या आणि आपण हे सगळं आत्ता सध्या पाहतोय। दुसऱ्या बाजूला नाणी ठेवण्याचं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली नाणी ठेवण्याचं दालन केलेलं आहे। मात्र पुढचं तुम्हाला मी महत्त्वाचं दाखवणार आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जो इतिहास घडवला, जी वाघनकं, अफजल खानाची कोथळा बाहेर काढण्यासाठी जी वाघनकं वापरली होती ती वाघनकं या दालनामध्ये ठेवण्यात येणार आहेत। हे दालन तुम्ही पाहू शकता। हे सध्या या ठिकाणी याचं काम सुरू आहे। मात्र येत्या काहीच दिवसात म्हणजे अगदी जुलैच्या पहिल्या आठवड्यात ही वाघनकं या ठिकाणी ठेवण्यात येतील। स्वराज्याची चौथी राजधानी सातारा येथे प्रथमच लंडनहून वाघनके येत आहेत। एक आपल्या अभिमानाचीच गोष्ट आहे आणि त्या दृष्टीने आम्ही त्याचे संरक्षण करणे, काय ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही सगळं आता पूर्ण केलेल्या आहेत आणि साधारण एक जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे। शासन तसे जाहीर करेल त्यावेळेला आम्ही जाहीर करू। ते तक्त दालन आहे पहिले, दुसरे शस्त्र दालन आणि ही वाघनके दालन आणि नाणी दालन, असे 4 दालने ही त्यासोबत आपण उद्घाटन करत आहोत। वाघनकं जी आहेत ती जुलैच्या पहिल्या आठवड्यात लोकांना पाहण्यासाठी या ठिकाणी उपलब्ध होतील आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे, जे सांगणारे ह्या सगळी वस्तू आहेत, या ठिकाणी लवकरच सातारा जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील आणि भारतातील लोकांना पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहेत। कॅमेरामन तुषार समी, सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, सातारा।